सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ करा आणि तुमच्या विकासासाठी मेहनत करणाऱ्या, काम करणाऱ्या थोरवेजी असतील, लाडसाहेब असतील, या मंचावर सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या बाजूने उभे राहा. आणि मी तुम्हाला सांगतोय, भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून, कोर कमिटीचा सदस्य म्हणून, संपर्क मंत्री म्हणून यांच्यापैकी एकही माणूस चूक करणार नाही. आणि जर चुकून काही राहिलंच तर ते पूर्ण करणं ही आशिष शेलार यांचा शब्द तुम्हाला. त्या दृष्टीने येणाऱ्या 2 तारखेला आपलं मत कमळ आणि धनुष्यबाणाला द्या. आमच्या डॉक्टर स्वाती लाड, ॲडव्होकेट नेहा पेदे आणि विजय हजारे यांना बहुमताने विजयी करा. धन्यवाद. जय हिंद. करायचा जो स्टेशनला उभं राहून देणघेण करण्याचा, त्यापेक्षा हा अनुभव बरा, संवेदनशील मन आणि प्रामाणिकतेचं हृदय हाच सगळ्यात मोठा अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या आधारावर तुमचं मत आहे. आणि म्हणून या पद्धतीने आमच्या उभ्या असलेल्या नगरसेवक पण जे आहेत, वैशालीताई मोरे आहेत, रॉली पाल जी आहेत, कोमलताई मामुणकर जी आहेत, ह्या पण अनुभवी तर आहेच, प्रामाणिक तर आहेच, सच्चिल तर आहेच, पण कामामध्ये आमच्या वाघिणी आहेत. या वाघिणी आहेत, वाघिणी. आणि तुम्ही सगळे सुजाण आहात. पुढे पण मला एका सभेला जायचंय. तुमच्याकडनं अपेक्षा करतो, महाराष्ट्र अपेक्षा करतो, मी विनंती करतो, धनुष्यबाण आणि कमळावर मत. तुमच्या गुणगे गावाच्या विकासाचं मत आहे. समोरच्यांचा सुपडा साफ करा, तुमच्या विकासाचा रस्ता प्रशस्त करा आणि मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, मी मागे गाडीतून उतरल्यानंतर तुमच्या मधून येत होतो आणि तुम्हाला मी सांगतो की मी पेशाने वकील आहे. आज मंत्री आहे, 2 विभाग आहे, पालकमंत्रीपद आहे, ते चांगलंच काम आहे. पण माझा मूळ आत्मा जो आहे ना, तो वकिलाचा आहे. आणि वकिलात पण फौजदारी वकिली. त्यामुळे माणसाचे चेहरे मला लगेच कळतात. कारण कोर्टात साक्षीदाराला फेर तपासणी करण्यातली हातखंडा माझ्याकडे आहे. आणि साक्षीदार बरोबर बोलतो की नाही बोलत हे मला चेहऱ्यावर कळतं. आणि म्हणून मी तुम्हाला दाव्याने सांगतोय, तिथून मंचावर येईपर्यंत मी तुमचे चेहरे बघितले आणि माझ्या मनात तुमचे चेहरे वाचल्यावर स्पष्टता आली की त्या ठिकाणी होणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीत डॉक्टर स्वाती लाड यांचा विजय 100% आहे. महेंद्र शेठने या ठिकाणी दिली आणि सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही कर्तव्य राजकीय करत असाल तरी पारिवारिक कर्म मी करेन. आणि त्याला प्रतिसाद तुम्ही दिला. फेविकॉल का जोड फुटेगा नाही. आणि त्यामुळे हा जोड आता आल्यावर ही जोडगोळी जेव्हा पुढे जाईल त्यावेळेला विरोधकांची वजाबाकीच होईल, त्यापेक्षा वेगळं करणार. महेंद्र शेठ, तुम्ही म्हणालात की मला जबाबदारी मुंबईची आहे, राज्यभराची, तरी मी आलो याबद्दल धन्यवाद. तुमचा मोठेपणा.
पण कार्यकर्ते समोर बसले म्हणून प्रामाणिकपणे सांगेन, थोडासा माझा स्वार्थ आहे की स्वातीताईला नगराध्यक्ष आणि आपल्या सर्व 21 उमेदवार धनुष्यबाण आणि कमळाचे तिथून निवडून जाणं ही कर्जत नगर परिषदेची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच मुंबईची पण आहे. कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम आणि प्रचाराचं रान या ठिकाणी उठलेलं आहे, ज्यामध्ये बढत महायुतीने म्हणजे भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आमच्या महायुतीने घेतलेली स्पष्ट दिसते. उत्तम उमेदवार, स्वच्छ चारित्र्य, विकासाची कामं, स्थानिक आमदार महेंद्र शेठ यांनी केलेला कामाचा झपाटा आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी आणि रिपाईचे कार्यकर्ते यांचा सगळ्यांचा प्रवास आणि प्रचार बघता कर्जतमध्ये कमळ आणि धनुष्यबाण त्या ठिकाणी जिंकून येईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोणी लढावी कोणी न लढावी हा व्यक्तिगत त्या पक्षाचा प्रश्न आहे. महायुती म्हणून राज्यभर आम्ही एकत्र लढावं हे आमचं धोरण आहे. त्यातनं अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली, त्यांना लखलाभ लागो. पण माझं स्पष्ट मत आहे, जो उबाटा बरोबर गेला तो भुईसपाट झाला. आणि त्यामुळे आपण बघितलं असेल, काँग्रेस राहुल गांधींची गेली ती भुईसपाट झाली. शरद पवार साहेबांचा पक्ष गेला तो भुईसपाट झाला. सपा बिपा मी मोजतच नाही. आणि त्यामुळे कर्जतमध्ये सुद्धा त्यांना आमचं म्हणणं आहे, निवडणूक लढा पण उबाटा बरोबर जाणं म्हणजे भुईसपाट होणं आहे. नाही, या निवडणुकीमध्ये महायुती जिंकेल म्हणजे समोरचे भुईसपाटच होतील. मला वाटतं मतं मिळवण्यासाठी केलेलं त्यांचं वाक्य आहे. एकनाथ शिंदे हे खुद्दार नेते आहेत महाराष्ट्रातले. त्यांनी विचारांसाठी, भगव्यासाठी आणि मुद्दामून त्या ठिकाणी केलेलं एक वैचारिक बंड यशस्वी करून दाखवलंय महाराष्ट्राला. आणि त्यामुळे त्या पक्षाबद्दल शशिकांत शिंदेने आम्हाला शिकवलं नाही. अशी काही वाक्य कोणी म्हटले असेल तर त्याला फार मी महत्व देत नाही. निवडणुका आहेत, निवडणुकामध्ये प्रचार होणार, टोकाचा प्रचार होणार, आपले मुद्दे मांडले जाणार, भांडाला भांड वाचणार. पण नागरिक आणि मतदाता सजग आहे. तो या ठिकाणी कर्जतमध्ये महेंद्र शेठ थोरात आहे, महायुती बरोबर आहे. आमचं आव्हान कर्जतमध्ये खूप स्पष्ट आहे. विकासाच्या नावावर आणि त्यामध्ये माजी आमदार लाडसाहेब, आता आमचे आमदार महेंद्र शेठ यांच्या संपर्कावर, दांडग्या संपर्कावर आणि आमच्या दोन्ही पक्षाचे असलेले कार्यकर्ते यांचं जे आमच्या खाली असलेलं नेटवर्क आहे आणि आमचे स्वच्छ, चारित्र्यवान, कामासाठी तत्पर असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारीवर महायुतीलाच कौल मिळेल. आपला आशीर्वाद द्या एवढीच मतदातांना विनंती आहे. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.